सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे मोर्चे बांधणी सुरू असताना भाजपच्या प्रत्येक उमेदवारावर मतदार चांगलेच संतापले असून निवडणुका आल्या की तुम्ही फक्त मतं मागायला येता, चला इथून चालते वा असं म्हणत अनेक ठिकाणी नागरिक संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि अशी प्रतिक्रिया देखील अनेक नागरिकांनी दिली आहे। महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे। अनेक ठिकाणी काहींनी प्रचाराला सुरुवात मतदारांच्या गाठीभेटी घेत केली आहे। असेच भाजपच्या महिला उमेदवार प्रचारार्थ गेल्या असता मतदार महिलेने त्या उमेदवाराला चांगलेच धारेवर धरले। तुम्हाला कसलीही नागरी समस्या दिसत नाही, लोकांच्या समस्येचे सोयर सुतक नाही। निवडणूक लढवून नगरसेवक बनला, त्यानंतर आज पुन्हा फक्त मतं मागायलाच परत आमच्या दारी आलात। गेल्या 5-7 वर्षात आमचे हाल काय झाले याची चिंता कधी केली आहे का? लोक कसे जगतात, त्यांचे हाल काय आहेत, असे अनेक सवाल उपस्थित करत उमेदवाराला मतदार महिलेने चक्क पिटाळून लावले। नेमकं काय घडलं ते पहा। आज मतदारांमध्ये प्रचंड आक्रोश आहे। नागरी समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरली आहे। त्यातूनच हा जनतेचा उद्रेक सुरू असल्याचे दिसून येत आहे। लोकांना आता परिवर्तन हवे आहे। वी वॉन्ट चेंज, आम्हाला बदल हवा आहे। यंदा चेहरा नवा हवा आहे। त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी भाजपला जड जाणार हे मात्र नक्की। 4 वर्ष झालं प्रशासन आहे, आम्ही रिटायर होऊन 4 वर्ष झाले। 4 वर्ष उद्या रिटायर होईल, पण सगळं महानगरपालिकेतून तुम्हाला समाजसेवा करावी लागेल ना तुम्हाला। आज आमच्या गल्लीच्या काय पोरला साफ झालाय, बघा पाणी खळखळतात, त्याचा विषय नाही। 4 वर्ष जरी नाही नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करावं पैसे अगं पण तू जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही केलेलंच आहे ना का? मी काय सांगायला, तुम्ही इथपर्यंत आलात का? तुम्हाला फोन केला माणसं आली, आता त्यांना माहिती का ते माणसं आली का तुम्ही केले? असं राहते। हे गल्लीत कमीत कमी बघा 6 महिन्याला ते चक्कर आहे घरामध्ये, ह्या गल्लीमध्ये म्हणे 6 महिन्याला तर राहते। अहो तुम्ही 5 वर्ष सत्ता ना तुमच्याकडे, तुम्ही 6 महिन्याला या ना तुम्ही इथं। ह्यांनीच म्हणणं आहे कोणाच येत नाही। हा, ह्यांनी 3 वर्षाखाली आल्यात, फोनवर काम करते। आता मी येते म्हणा येऊ, तुम्ही आलात कधी? सुमनाईचे चालते हो ना तुम्हाला सगळ्या घरी जातो, मी एखाद्या घरी जायचं तिथं काय असतं तुम्ही आता तुमचं कसं आहे, तुम्ही येतात पण जसं मी ह्यांना बोलू शकते तसं तुम्हाला बोलू शकते का? बोलायचा अधिकार आहे तुमचा, तसं नाही, अधिकार नाही ना तुझं बोलायचं नाही, भाऊ म्हणून बोलायचा अधिकार आहे। माझा नंबर घ्या, आमच्या सगळ्याकडून मी येत नाही नाही, आम्ही तर एवढं तुमच्यासोबतच आहे। असं नाही की तुम्हाला बोललं म्हणजे आम्ही दुसरीकडे जाणार। नाही नाही आम्हाला माहिती आहे म्हणून परत दिवशीचा फोन आला, मीटिंग ठरलं, परत दिवशी आमचं साफ झालं त्या पोराला। आम्ही काय तुम्हाला सुरू दुसरीकडे जाणार नाही, ते काय नाही माहिती आहे। आम्ही आता त्यानंतर आमच्यापैकी कोणी घेतो ना लई फोन करा, येऊन हे सगळे कामं हक्काच्या माणसाला बोलू शकतो कोणी। आता तुम्हाला सांगते, अर्धच घरकुल आणले, अर्धच पडले आणि नाही पण नगरसेवक 4 कशासाठी दिलेले की वाट मोठा आहे म्हणून। हो, पण आता आम्ही आता त्या